अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाची चकली। अगदी 1 ते 1.5 महिना कुरकुरीत राहते ही चकली, अजिबात नरम पडत नाही आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते। अगदी कुरकुरीत झालेली आहे आपली चकली। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहोत तांदळाची चकली, कोणतीही भाजणी न करता आणि अगदी झटपट चविष्ट अशी तांदळाची चकली बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथं 1 कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, म्हणजे डाळवं घेतलेलं आहे। हे अगोदरच थोडंसं भाजलेलं राहतं, पण थोडंसं असं साधाळ्यासारखं राहतं आणि व्यवस्थित बारीक होत नाही, त्यामुळे थोडंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला। इथं एक पॅन ठेवलेला आहे। आता पॅनमध्ये आपल्याला हे फुटाण्याची डाळ भाजून घ्यायची आहे थोडीशी। एक 2 ते 3 मिनिट आपल्याला ही फक्त गरम करून घ्यायची आहे डाळ। याचा कलर वगैरे चेंज करायचा नाही किंवा लाल करायची नाही आपल्याला डाळ। मिडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट आपल्याला ही थोडीशी गरम करून घ्यायची आहे डाळ, म्हणजे व्यवस्थित बारीक होते, याची पावडर होते व्यवस्थित। 2 ते 3 मिनिट मी हे डाळ भाजून घेतलेली आहे। याचा कलर वगैरे चेंज केलेला नाही, अशा हाताला चटके बसेल एवढी गरम झालेली आहे आपली ही फुटाण्याची डाळ। आता लगेच आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया। आपली फुटाण्याची डाळ सुद्धा व्यवस्थित थंड झालेली आहे। मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ही फुटाण्याची डाळ एकदम अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे। व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आपल्याला। व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे मी फुटाण्याची डाळ, एकदम अशी बारीक पीठ करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। इथे एक चाळणी घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे। यामध्ये थोडेसे जाडसर कण असलेले निघून जातात चाळल्यानंतर। अशा प्रकारे थोडेसे जाडसर कण निघालेले आहेत, ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला। आता ह्याच चाळणीमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ सुद्धा चाळून घ्यायचं आहे। इथं मी त्याच कपाने 2 कप तांदळाचं पीठ घेणार आहे। 1 कप, आणखीन आपल्याला 1 कप पीठ घ्यायचं आहे तांदळाचं। इथं मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला हे तांदळाचं पीठ सुद्धा व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ सुद्धा मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। हे वजनानं 300 ग्रॅम तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी। तर आता आपण हे यामध्ये सुद्धा थोडासा कचरा निघालेला आहे, ते सुद्धा काढून घेऊया। आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे चकलीचं। आता यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे। पाव चमचा हळद। हळद आपल्याला जास्त घालायची नाही, कमीच घालायची हळद। पाव चमचा घेतलेली आहे मी हळद। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे। इथं धने जिरे पूड घेतलेली आहे मी 1 चमचा। 2 चमचे पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतर। आता इथं मी पाव चमचा दररोजच्या खायचं तेल घेतलेलं आहे मी। तर आता आपल्याला हे कडकडीत मोहन करून घ्यायचं आहे। पाव चमचाच घेतलेला आहे मी, सॉरी पाव कप घेतलेला आहे। आता आपल्याला याचं कडकडीत मोहन करून घ्यायचं आहे। इथे मी कडकडीत मोहन करून घेतलेलं आहे तेलाचं। धूर निघेपर्यंत आपल्याला हे कडकडीत मोहन करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडं थोडं करून। सुरुवातीला आपल्याला चमच्यानंच हलवायचं आहे, गरम आहे। सगळं मोहन घालून घेतलेलं आहे आपण। लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कडकडीत मोहन करायचं आहे, म्हणजे चकली आपली खुसखुशीत होते। आता व्यवस्थित आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे। आता आपल्याला हाताने व्यवस्थित सगळ्या पिठाला हे तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला। व्यवस्थित सगळ्या पिठाला लागलं पाहिजे तेल।
व्यवस्थित आपल्या पिठाला असं मोहून लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशी मूठ वळली जाते. परफेक्ट मोहन झालेलं आहे आपल्या पिठाला. आता यामध्ये आपल्याला हाताला सहन होईल एवढं गरम पाणी, आपल्याला गरम पाण्यातच हे पीठ मळायचं आहे. थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी घालून पीठ मळायचं आहे. सुरुवातीला मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. गरमच पाण्यात आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. 1 कप पाणी घातलेलं आहे. लागलं तर आपल्याला नंतर पाणी घालायचं आहे यामध्ये. व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणखीन मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, तर आणखीन आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे. एकूण मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे. तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं चुरून आपल्याला हे पीठ मळायचं आहे. अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे चकलीचं. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर ह्या कपानं मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे. मस्त आपलं पीठ झालेलं आहे चकलीचं. लगेचच आता आपल्याला चकली बनवायला घ्यायची आहे. मी इथे 1 सोऱ्या घेतलेला आहे. आता यामध्ये चकलीची प्लेट टाकलेली आहे. तर आता आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आता यामधला एक आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे. थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ हे. अशा प्रकारे आता यामध्ये घालायचं आपल्याला सोऱ्यामध्ये हे पीठ. वरचं झाकण ठेवायचं आहे आपल्याला. आता लगेचच आपल्याला चकली बनवायची आहे. ते एक प्लेट घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपली प्लेटला चकली चिटकणार नाही. आता यावर आपल्याला चकली बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली चकली झालेली आहे. सुरुवातीचं आणि शेवटचं टोक आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे तळताना आपली चकली अशी उकलणार नाही आहे. अशी मस्त आपली चकली झालेली आहे. आता अशा प्रकारेच आपल्याला दुसऱ्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या डिशवर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे बघू शकता अशी मस्त झालेली आहे दुसरी सुद्धा चकली. प्रकारे मी 3 चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला एवढ्याच तळून घ्यायच्या आहेत, तर नंतर बनवून आपल्याला तळायच्या आहेत. अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या चकल्या. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. यामध्ये आता लगेचच चकली सोडूया. मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चकली तळायची आहे. तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे. मस्त आपली चकली तळलेली आहे. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा अशी कुरकुरीत झालेली आहे आपली चकली. तर लगेचच आता आपण काढून घेऊया. बाकीच्या राहिलेल्या सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या सुद्धा आपण लगेचच तळून घेऊया चकल्या. हे सुद्धा आपल्याला चकल्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या सुद्धा आपल्या चकल्या व्यवस्थित तळलेल्या आहेत. अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत. अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या चकल्यातून बघू शकता. अशा मस्त तळलेल्या आहेत आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे. आता बाकी राहिलेले सुद्धा अशा प्रकारेच आपल्याला बनवून तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशी तांदळाच्या पिठाची चकली आपली तयार झालेली आहे. अगदी 1 ते 1.5 महिना कुरकुरीत राहते किंवा संपेपर्यंत हे कुरकुरीत राहते आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा.
तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.